युगपुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रफुल्लित व्हावे फुलांच्या सुगंधाने, प्रफुल्लित व्हावे फुलांच्या सुगंधाने, प्रेरणा घ्यावी काट्यांच्या पोचनाने. काटे करती मोठे जीवन धन्य वाटे, काटे करती मोठे जीवन धन्य वाटे. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. अंतस्थ क्षमता आणि सुप्त शक्तींचा विकास, समाजाच्या उद्धारासाठी सतत ध्यास, हेच खरे शिक्षण आणि हेच खरी देशभक्ती होय. आणि असा समाज धुरीनच खरा देशभक्त, शोषणमुक्त आणि समाज सुप्त होय. भारतरत्न डॉक्टर अमर्त्य सेन जेव्हा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित झाले होते तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करताना म्हटले होते की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळी हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार राहिला असता तर जगात पहिल्यांदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची मानकरी मी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच ठरले असते. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अत्युच्च कोटीची बुद्धिमत्तेची पारख होते. यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयात अनेकोत्तम अत्युच्च कोटीच्या पदव्या प्राप्त केल्या होत्या. या सर्व ज्ञानाचा वापर त्यांनी पोटोपासाठी न करता आयुष्यभर अतोनात यातना सहन करत अत्यंत खडतर संघर्षमय जीवन जिगत आपल्या पिढ्यानपिढ्यांपासून अन्याय सहन करत आलेल्या अन्यायग्रस्त समाजाच्या उद्धारासाठीच केला. धर्मांतराच्या मुळाशी सुद्धा हेच एक प्रमुख कारण होतं. या सर्व कार्यांचा आढावा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य स्मारक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दिमाखाने जगाला प्रेरणा ठरला आहे. भारतीय घटनाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जगाला लांबून ठरलेलं आहे. म्हणूनच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जगात सर्वात मोठ्या लोकशाही भारतात भीमरायांचा कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब या युगपुरुषाचे नाव विश्वात चंद्र सूर्य असेपर्यंत अमर आहे. अमर रहे, अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे. आपल्या स्नेहांकित ज्ञानेश्वर जयराम पाटील. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय.